अगं कविता, बाहेर खूप थंडी आहे म्हणून हे घोंगडं घेऊन गेलो होतो मी. नक्की ना? अगं हो कविता, तुला खोटं वाटत असेल तर तू स्वतः जाऊन बघ. खरंच थंडी आहे खूप बाहेर. बरं चला, आता जातो आणि झोपतो मी. हा मंदार, बाहेर खूप थंडी आहे का रे? हो आई. आई, तुमचा विचार तर नाही ना बदलला? नाही, मी सहजच विचारलं. मंदार, हा? तू नक्की शतपावली करायलाच गेला होतास ना? अगं हो कविता. बरं चला, थंडी भरून आली खूप, झोपतो आता जाऊन मी. फोटोग्राफर, मला ना असं पूर्ण प्रकाशापेक्षा ना हा मेणबत्तीचा प्रकाश खूप आवडतो. तुम्हाला माहिती आहे का, हे असं खेळता पण येतं. हे बघा. अहो अहो, याने काही चटका नाही लागत. काय झालं? अश्विनी, अहो तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आनंदी कशा राहता? फोटोग्राफर, अपेक्षा कमी असल्या की कशातही समाधान मानता येतं. आणि हो, ते आपल्या मानण्यावर असतं. यानेच तर संसार चालतो. आणि मला खात्री आहे, आई आपल्याला एक दिवस नक्की स्वीकारते. हा, फक्त आपण हार नाही मानायची. नाही हरणार आपण. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. फोटोग्राफर, मला एक वचन हवंय. बोला ना. म्हणजे आई जोपर्यंत आपल्याला स्वीकारत नाही तोपर्यंत आपण आपल्या कुठल्याही मर्यादा ओलांडायच्या नाही. बस इतकंच. मागून मागून तुम्ही हेच वचन मागितलं. दिलं वचन. गुड मॉर्निंग पम्मी दी. गुड मॉर्निंग झेंडू. हा तुमचा ग्रीन टी. थँक्यू. पम्मी दी, आज झोपेतून उठून तुम्ही खूप फ्रेश दिसताय. झेंडू, अगं माझं स्वप्न पूर्ण झालंय, त्यामुळे काल मला निवांत झोप लागली. वाटलं नव्हतं अश्विनी आणि शुभंकरचं लग्न होईल, पण झालं. होणारच होतं. अगं तसं मी ठरवलंच होतं. मग पम्मी दी, आता सांगा ना, तुम्ही हे सगळं का केलं? ऐकायचंय तुला? हो.
हे असं करता पम्मीरी तुम्ही एवढं सगळं छान झालं तरी सांगत नाही तुम्ही. झेंडू छान तेव्हाच होणार जेव्हा आशू त्या घराच्या आत नांदायला जाणार. पण कधी? जाणार जाणार नक्की जाणार. ही पम्मी जर त्यांचं लग्न लावून देऊ शकते तर त्यांना घरातही नक्कीच पाठवू शकते. पण बाईंचं काय? त्या तर अडून बसल्यात ना. झेंडू ही शरू आहे ना, टिपिकल आई मटेरियल आहे. त्यामुळे मला चांगलं माहिती ती तिच्या मुलाशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे ती लवकरात लवकर शुभूला घरी बोलवणार आणि मी त्याच दिवसाची वाट बघते. मग मी तुला सांगेल की मी हे सगळं का करतेय ते. म्हणजे तोवर वाट पाहावी लागणार. ऑफकोर्स बेबी. मग पम्मीदी आता करायचं काय? अश्विनी आणि शुभंकरचं लग्न पण झालं. लग्न झालंय तरी सुद्धा आपलं काम संपलेलं नाहीये. आता तर त्या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. पम्मीदी, आपण काल पुरतं तर सगळं सामान त्यांना दिलं होतं. त्यांचा संसार उभा करायलाही मदत केली. मग आजचं काय? आता त्यांचा संसार आहे, ते बरोबर करते. मिरची मिरची किती मिरची? पावशेर. मिरची पावशेर. बरं. बरं फोटोग्राफर, कमी तिखटाची मिरची पण लिहा. कमी तिखट. ते काय ना, तुम्हाला जास्त तिखट चालत नाही ना म्हणून. अच्छा, माझ्यासाठी का? बरं बरं. आणि ज्वारी. ज्वारी पावशेर ना? फोटोग्राफर, पावशेर? अहो ज्वारी आहे ती, महिनाभर लागते आपल्याला. 5 किलो लिहा. हा बरं बरं बरं. हा 5 किलो ज्वारी. हा गहू आणि तांदूळ. एक मिनिट. मी काय म्हणतो, आता ही एवढी यादी बनवण्यापेक्षा आपण डायरेक्ट बाजारात जाऊ आणि जे हवे ते घेऊ ना. काय? फोटोग्राफर, अहो आपण ही यादी का बनवतो? आपल्याला लागणाऱ्या वस्तू त्यात लिहितो. हे बघा, म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे नाहीये आणि आपण ती आणायचं विसरलो तर, किंवा एखादी वस्तू आपल्याकडे आहे आणि आपण ती परत आणली तर खर्च वाढतो ना. कळलं? त्यासाठी ही यादी बनवतो. वा. ते नाही का फोटोग्राफर, आपण चाळीत होतो आणि तुम्ही सुपला आणायचं विसरला होता. हा हा बरं बरं बरं. मी लिहितो. यादी लिहितो. बाय द वे, तुम्ही लेक्चर छान देता. गुड गुड गुड. म्हणजे माझ्याबरोबर राहून तुम्ही शिकलायत. फोटोग्राफर, लेक्चर नाही, लेक्चर म्हणजे मी तुम्हाला विचारलं आणि तुम्ही मला किती छान समजावलं. गुड. आणि तेही माझं उदाहरण देऊन. प्रगती आहे. ते काय ना फोटोग्राफर, प्रोफेसरशी लग्न केलंय ना, मग आता हे असं काय ते लेक्चर ते देता आलं पाहिजे ना म्हणून. छान. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते हलवार गोड नाते, कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते. फोटोग्राफर, डाळ. जमते तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते. फोटोग्राफर, डाळ डाळ. डाळ. मिरची ना?
अहो तुम्ही केव्हाच सांगितली होती. काय करताय तुम्ही? द्या इकडे, थांब. मला बघू द्या. बरं तुम्ही हसत का होता? मी हसत होतो. हा, अश्विनी, मी ती लिस्ट लिहित होतो. द्या इकडे द्या. फोटोग्राफर तुम्ही हसत होता? अहो नाही, मी लिहित होतो. अहो हसत होता तुम्ही. सांगा ना फोटोग्राफर. अश्विनी, पम्मीजीनी नाही का आपल्याला चाळीतल्या घरात पाठवलं होतं आणि आपण तिथे नवरा बायको होण्याचं नाटक केलं आणि खोटा खोटा संसारही केला. आणि आता काही दिवसात आपण खरेखुरी नवरा बायको झालो. हा पण फोटोग्राफर, आता ह्या बायकोला सहन करावं लागणार या. अच्छा, ही खोटी बायको नाहीये, खरी खुरी बायको आहे. आणि हो, हा संसारही खरा आहे. आणि बघताय ना कसा होतोय संसार. मज्जा येते. नाही म्हणजे कॉलेजमध्ये त्या फळ्यावर इंग्रजीची मोठी मोठी वाक्य लिहिणारा प्रोफेसर किराण्याची यादी बनवते. मला तर मज्जा येते. मजा येते. हा, झालं झालं असून जायचं का? या आधी घेऊन बाजारात जायचं ना आपल्याला. हो, नंतर तुम्ही मलाच म्हणाल काय मागच्या वेळी सुपली राहिली होती, यावेळी झाडू राहिली, हे राहिलं ते राहिलं, त्यापेक्षा चला लवकर, चला चला पटकन पटकन या. चला निघूया. हा, थँक्यू. या बस. हो. इधर ही गोळी घे. शारदा, अगं किती ताण करून घेते स्वतःला. तुलाच त्रास होतोय ना. गोळी घेतलीस ना, आता आता बरं वाटेल. गोळी घेऊन शरीराला बरं वाटेल, मनाला कसं बरं वाटेल? म्हणूनच सांगतोय, मनाला बरं वाटण्यासाठी शुभंकर आणि अश्विनीचा मोठ्या मनानं स्वीकार कर. नाही जमणार. हे बघ, आई, आई, अहो काय झालं तुम्हाला? काही नाही, बीपी थोडं लो झालंय. अगो बाई, असं कसं लो झालं बीपी? हे काय ऐकते मी आई? अहो तुम्ही काय टेन्शन घेताय तुमच्या बाळचं? तसं टेन्शन येणं साहजिकच आहे म्हणा, पण खरं सांगू का आई, तुमचं काय झालं असेल ना, या विचाराने मला पण रात्रभर झोप नाही लागली हो. पण आता काय करणार ना, झालं ते झालं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि त्या दोघांचा विचार तर मुळीच करू नका. अश्विनी आणि शुभंकर बाहेर फिरायला गेले आणि तुम्ही इथे या अशा. कविता, तसं काही फारसं झालेलं नाहीये. गोळी घेतलीये तिनं, आता त्याला जरा बरं वाटेल. आणि तू सुद्धा उगी स्वतःला फार त्रास करून घेऊ नकोस. तू एक काम कर, माझ्यासाठी एक कप छान चहा कर. हो करते. आई तुमच्यासाठी चहा घेऊन येते, बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला चहा. ठीक आहे, ती नको म्हणतीये, पण आता गोळी घेतली ना तिनं, थोड्या वेळाने काहीतरी खाईल ती, मग तिला बरं वाटेल. हं? तू जा चहा कर. आई काळजी घ्या. हा, आलेच मी. शारदा, फिरायला गेले ते दोघं? हो अगं, शुभंकर आणि अश्विनी आता नवरा बायको आहेत, गेले असतील बाहेर फिरायला. हा अगं म्हणजे बघ ना, आता एवढा मोठा संसार उभा करायचा आहे म्हटल्यावर
काहीतरी खरेदी करायला वगैरे बाहेर गेले असतील. देवा, आता मी आणि फोटोग्राफर सोबत आहोत. आम्हाला आमचं प्रेम मिळालं. देवा, आता आम्हाला काही नकोय. आम्हाला फक्त आमच्यापासून दुरावलेली आमची माणसं आम्हाला आमच्या सोबत हवी आहेत. तेव्हाच आमच्या या नव्या नात्याला अर्थ आहे. आजपासून आमच्या आयुष्याची नवी सुरुवात होते. आमच्या या नव्या संसारासाठी आम्हाला तुझा आशीर्वाद तर हवाच आहे. पण त्याचबरोबर आम्हाला आमच्या घरच्यांचाही आशीर्वाद हवाय. अखंड सौभाग्यवती रहा. निघूयात. फोटोग्राफर ते आत्ताच तर इथे होते, कुठे गेले? ते माझ्यासोबत होते ते कुठे गेले? माहित नाही. हा, फोटोग्राफर
अश्विनी फोटोग्राफर कुठे गेला होता तुम्ही? मी किती घाबरले होते. असं न सांगता कोणी जातं का? मी तर दादांना पण विचारलं, त्यांना पण माहित नाही. हो 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 शांत व्हा शांत व्हा. काय शांत हो फोटोग्राफर. डोळे बंद करा. कशाला? सांगतोय ना डोळे मिटा.